सगळ्यांची मनं राखणं ना खूप जास्त अवघड असतं. वेलकम टू एपिसोड 25 ऑफ आमची लव्ह स्टोरी. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आमची एंगेजमेंट ना सक्सेसफुली पार पडली आणि त्याच्यानंतर आमच्या पुढे ना लग्नाचे 6 महिने होते. यामध्ये आमच्याकडे मेजर काम होतं ते म्हणजे लग्नाचे कपडे करणं. आता एंगेजमेंटच्या वेळेस ना आम्ही दोघांनीच आमच्या पसंतीने कपडे घेतले होते. ते कोणाला आवडले नाही आवडले हे आम्ही काही विचारलं नव्हतं. त्याच्यानंतर माझी अशी इच्छा होती की लग्नामध्ये ॲटलिस्ट दोन्ही घरचे इन्व्हॉल्व पाहिजेत, म्हणजे सोबत मिळून आपण कपडे घ्यायला किंवा साडी घ्यायला जाऊ. म्हणून मी एक दिवस प्लॅन केला आणि मी म्हटलं की माझ्या घरचे या दिवशी येतील आणि पार्थच्या घरचे पण या दिवशी पुण्यात येतील आणि आपण साड्या घेण्यासाठी जाऊ म्हणून. पार्थच्या घराकडे अशी पद्धत होती की लग्नामध्ये जेव्हा अक्षता पडतात ना तेव्हा एखादं महावस्त्रच तुम्ही नेसायला पाहिजे, म्हणजे शालू असू दे किंवा पैठणी असू दे किंवा नऊवार असू दे. आणि माझ्याकडे असं होतं की जे ट्रेंडिंग आहे ना ते तुम्ही वेअर केलं तरी चालतं किंवा ती साडी तुम्ही नेसली तरी चालते. त्याच्यामुळे माझ्या मम्मीचं असं होतं साड्या घ्यायच्या वेळेस की तू ही साडी घे, आणि सासरकडून असं होतं की तू ही साडी घे. आणि त्यावेळेस खूप गोष्टी झाल्या आणि माझं असं होतं की मी नेमकं कोणाचं मन राखू. मग मला त्यावेळी ना खूप जास्त असं वाटलं की आम्ही दोघांनीच पसंत करून साड्या घेतल्या असताना ते खूप जास्त बरं झालं असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना दोघांना खुश करणं ना खूप जास्त अवघड असतं आणि ते एका मुलीसाठी तर अजून जास्त अवघड असतं. कारण की मुलीला असं असतं की माझं माहेर तर एवढ्या वर्षांपासून माझ्यासोबत आहे आणि सासर जिथे मी जाणार आहे. सो पहिल्यांदाच तुम्ही म्हणजे कोणाचं मन मोडलं तर नंतर कसं वाटेल त्यांना, या भरपूर गोष्टी मुलींच्या डोक्यात चालू असतात. ते मुलांना कधीच नाही समजणार. त्यामुळे मला असं वाटतं की लग्नामध्ये ना मुलीचा कपडा मुलीकडच्यानी करावा आणि मुलाचा कपडा मुलाकडच्यानी करावा. आणि हे पण तुम्हाला नको असेल ना तर मुलगा आणि मुलगी या दोघांनीच जाऊन ना सगळे कपडे फायनल करावे आणि तेच लग्नामध्ये घालावे. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला माहिती नव्हत्या. म्हणजे लग्न अकोल्यात होणार होतं, ब्राह्मण पद्धतीने होणार होतं, त्यामुळे ज्या गोष्टी तिथे लग्नात लागतात ना त्या आम्हाला माहिती नव्हत्या. मग सगळ्या गोष्टी तर मॅनेज करायला पाहिजेत म्हणून आम्ही लिटरली लिस्ट वगैरे काढून ना सगळ्या गोष्टी आणत होतो आणि जमवत होतो. भरपूर गोष्टी ना इकडे मिळत पण नव्हत्या, पण सगळं मॅनेज करणं चालू होतं. पण मेन लग्नाची तयारी ना अजून बाकी होती.